व्यवसाय कुठे जातील, काय करतील, आम्हाला सुद्धा या गोष्टीची चिंता आहे. पण मला वाटतं व्यापाऱ्यांना सुद्धा याचा अल्टरनेटिव्ह शोधावा लागेल. आणि घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर महागले आहेत. अमेरिका इराण युद्धाचा फटका आता भारतामध्ये बसतोय. घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे. व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महागले. आजपासून हे वाढलेले दर लगेचच लागू होत आहेत. मुंबईमध्ये 853 रुपयाचं सिलेंडर आता 916 रुपयांवर. दिल्लीमध्ये 852 रुपयांनी मिळणारा सिलेंडर 912 रुपयांवर. चेन्नईमध्ये 879 रुपये आधीची किंमत आताची 930. कोलकात्यामधील 868 रुपयाचा सिलेंडर आता 928 रुपयांना मिळणार. कोल्हापुरामध्ये आता गॅस टंचाई वाढलेली दिसत आहे. कारण नागरिक आता गॅस घेण्याची आपली गडबड करत आहेत. गेल्या काही दिवसापासून चाललेल्या युद्धाचे सावट आता हे कोल्हापूरच्या दिशेने चाललेलं आहे. कारण गॅस तुटवडा झाला तर काय होईल माहित नाही. तुमचा गॅस संपला आणि कधीवर मिळाला? मला गॅस संपल्यानंतर आता एक 15-20 मिनिटांनी मिळाला. ऑनलाईन बुकिंग पण होणार झाले. पूर्ण हे बंद पडले त्यांचं. आणि आम्हाला आता इथं अचानक असा त्रास झालाय की इमर्जन्सी आता डबे वगैरे घरी द्यायचे आहेत, नोकरीवर कामाला जायचं आहे. तर अचानक हा त्रास आम्हाला आता अचानक झालेला आहे. सामान्य नागरिकांना त्रास होत आहे युद्धाचा. आता गॅसचे दरही वाढलेले आहेत. काय किती दर वाढला आणि कसा वाढला? अगोदर 856 होता, आता 916 रुपये झालाय. सकाळपासून घ्यायला गिराईक भरपूर आहे का? करते ऑनलाईन बुकिंग व्यवस्थित चालू आहे? ऑनलाईन बुकिंग काय चालू असतं. तरी पण कशाचा कंपनीने काय केलं माहिती आहे, 21 दिवसाचा नेम आणि 30 दिवसाचा नेम केला अचानकच. त्यामुळे लोकांची जरा कोचम व्हायला लागली. युद्धाची आता पार्श्वभूमी जरी बाहेर आखाडी देशात असली तरी आपला त्याचा परिणाम कोल्हापुरातील गॅस सिलेंडरवर होताना दिसत आहे. कारण नागरिकांना 21 दिवसानंतर सिलेंडर मिळत होते, ते आता शासनानं 30 दिवसाचं बुकिंग केल्यामुळे नागरिकांनी आता गडबड केली आहे आणि आपले प्रत्येकाला सिलेंडर घ्यावं अशी गडबड झाली आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. आणि गॅस वितरणाबाबत सूचना काय काय देण्यात आल्यात त्यावर एक नजर टाकूयात. 2 गॅस सिलेंडर वितरणामध्ये किमान 21 दिवसांचं अंतर असावं अशी नवी सूचना देण्यात आलेली आहे. गॅस वितरणासाठी ओटीपी प्रणाली आता अनिवार्य करण्यात आलेली आहे. ग्राहकांनी काटकसरीनं गॅसचा वापर करावा असं आवाहन आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण तात्पुरतं बंद करण्यात आलंय. भारत गॅस, HP गॅस आणि इंडियन गॅसकडून वितरण होईल. खासगी कंपन्यांकडून होणारा गॅस पुरवठा बंद करण्यात आलाय. मोठ्या प्रमाणावर सिलेंडर साठवून ठेवण्यासाठी निर्बंध घालण्यात आलेत. आणि गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरवू नयेत असं केंद्र सरकारनं सांगितलंय. केंद्र सरकार गोष्टी हाताळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. जे काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळते आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही. आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि पाकिस्तानला